शासन ने दिनांक 23 सितंबर को उल्हासनगर महानगरपालिका के परीक्षाधीन मुख्य अधिकारी श्रीमती मयूरी कदम सहायक आयुक्त और श्री सुनील लोंढे सहायक आयुक्त की बदली के आदेश जारी किए थे। मगर 3 दिन बीत जाने के बावजूद दोनों ने सुनील लोंढे करने वाले इस कृपाली कार करना अधिकारियों ने नई पदस्थापना पर कार्यभार ग्रहण नहीं किया और पूर्ववत अपने पद पर कार्य करते रहे। बताया जा रहा है कि इस दौरान शासन आदेश की अनदेखी करते हुए उल्हासनगर के शासकीय भूखंडों पर भूमाफियाओं को कब्जा दिलाने और कर पावती से जुड़े गंभीर गैर व्यवहार भी जारी रहे। इस मामले की भनक लगते ही प्रहार जनशक्ति पार्टी और राष्ट्र कल्याण पार्टी के पदाधिकारी सीधे महानगरपालिका पहुंचे। जांच में यह सामने आया कि बदली आदेश के बावजूद अधिकारी अब भी गैरकानूनी तरीके से कामकाज कर रहे हैं। इसके विरोध में कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी की, जिससे माहौल गर्मा गया। बढ़ते विरोध को देखते हुए महानगरपालिका प्रशासन ने तत्काल कार्रवाई करते हुए सहायक आयुक्त के नाम का बोर्ड हटाया और उनके केबिन पर ताला जड़ दिया। साथ ही यह भी मांग की गई कि बदली आदेश के बाद इन अधिकारियों द्वारा किए गए सभी फाइलों पर हस्ताक्षर विधि के पालन करने के पीछे का वित्तीय व्यवहारों की जांच की जाए। शासन काय म्हणतं मला तेवढंच सांगा। कसा नाही मला एक कळतं, माझ्या जो हा कागद आहे, तुम्ही आम्ही बसणारच ना, बसू शकताय का? बसू तुम्ही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि तुमचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश, राज्यपालचे आदेश सगळे धुडकावतात तुम्ही सगळे धुडकावताय। तसं नाही मॅडम, तुम्ही तसं समजू नका। आम्हाला लेखी देऊन द्या तुम्ही, तर आम्ही जाऊ। नाही देणार, तुम्ही या कायद्याचं पालन करत नाही, आम्ही त्यांच्याकडे बसणार, त्यांच्याकडे ते सगळं काय मांडणार की तुम्ही काय सांगितलं, हे सगळे व्हिडिओ क्लिप दाखवणार की तुमचं म्हणणं काय की आम्ही रिलीव्ह करू शकत नाही। मग यांनी आदेश का काढला 23 तारखेला आणि आजपर्यंत हे सह्या काय करतायत? आदेश मग एवढं नाही, तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी आपल्याला विचारणारं कोणी नाही उल्हासनगरमध्ये, तसं आदेश शासनाच्या आदेशाचं पालन सिंपल चर्चा करना ही नहीं है साहेब। तुम्हाला यांना उचलायचं आहे, आम्हाला नाही। तुम्ही यांना उठवा ना, तुम्हाला आम्हाला उठवायचं नाही साहेब। कौन है, किसको उठना चाहिए, किसको उठायचं कोणाला आहे, उठायचं कोणाला आहे ते पहिले एकदम तुम्ही क्लिअर करा की उठायचं साहेबांना नाही, आणि साहेबांना उठवण्याकरिता आम्ही इथे बसलो। जर अशा प्रकारे जर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून जर कामकाज करत महसूल मंत्र्यांच्या आदेशाचं पालन करायला लावतोय, मंत्रालयाचा आदेशाचं पालन करा। इथं बसून चर्चा करूया। आमचं दुर्दैव आहे की पालकमंत्री या जिल्ह्याचा असताना देखील तुम्ही त्या आदेशाला पालन करत नाही, हे आमच्या लोकांचं दुर्दैव की हे पाठबळ नेमकं तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना मिळतं कोणाचं आहे, कोण पाठबळ देते तुम्हाला? आमचा रिस्पेक्ट आहे, तुम्ही हमारा विरोध इसके लिए है और करिए। अभी एक चौहान ऑफिस में बैठे खाली 23 तारखेला ह्या ठिकाणचे 2 सहाय्यक आयुक्त आहे ज्यांचे बदलीचे आदेश राज्याच्या शासनाच्या अवर सचिवांनी काढलेले होते। त्याला माननीय राज्यपालांची देखील मान्यता होती। अशा प्रकारचे आदेश बदलीचे काढण्यात आले। 24 तारखेला या 2 सहाय्यक आयुक्तांना नवी मुंबई इथे जॉईन करायचं होतं। नवी मुंबई इथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, पण आम्ही पाहिलं की 23 तारखेपासून 24 गेली, 25 गेली, 26 आली। 26 तारखेपर्यंत गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त हे कामकाज पाहत आहे, शासकीय फायली हाताळत आहे। आपले जे शासनाचे भूखंड आहेत त्या शासनाच्या भूखंडांना अवैधरित्या टॅक्स पावती द्यायचं काम या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत श्रीमती मयूरी कदम यांनी केलेलं आहे। आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर त्याचाच जाब विचारण्याकरता आज आम्ही महानगरपालिकेत आलो, तर आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते त्यांच्या कॅबिनमध्ये जसे नेहमीप्रमाणे काम करतात त्या प्रकारे काम करत होते। त्या ठिकाणी पाटी लागलेली होती, ते शासनाचे अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते। त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जाब विचारला की बाबा तुमची जर शासनाने आदेश केलेले, बदलीचे आदेश दिलेले, असे बदलीचे आदेश असताना तुम्ही तात्काळ कार्यमुक्त व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही झालेले का नाही? तर ह्याकरिता आमच्याशी चर्चा करण्याकरिता उपायुक्त ह्या ठिकाणच्या घोरपडे ज्या मॅडम आहेत, तरी आम्हाला अधिकार आहेत। शासनाचे आदेश फक्त कागदोपत्री असतात, आम्ही 2-4 दिवस 5 दिवस या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो। यांचं कामकाज झाल्यानंतरच आम्ही यांना रिलीव्ह करणार। परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे शासनाचे आदेश काढलेले होते
त्या लकास साहेबांना आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला ताबडतोब आणि त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे. याच्यामध्ये इमिजिएट ॲक्शन घेतली जाते याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा अपमान झाला, उपमुख्यमंत्री साहेबांचा अपमान झाला, नगरविकास मंत्र्यांचा अपमान झाला. नगरविकासचे जे अधिकारी आहे त्यांच्या आदेशांचं अनुपालन करण्यात आलेलं नाही आहे, त्यांचे आदेश धुडकावण्यात आले. आणि अशा प्रकारे जर हे कार्य करत असतील, महानगरपालिका अशा स्वरूपाने काम करत असेल, तर यांना धाडा शिकवण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो. आणि आज मग या आनंदाने आम्ही सांगतो की त्या ठिकाणची ती शासनाची जी पाटी होती, मयुरी कदम आणि सुनील लोंढे यांची पाटी ह्या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेली आहे. त्या कॅबिनला लॉक लावण्यात आलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत आता आम्ही वाट पाहत आहोत. त्याकरिता आम्ही DCP कार्यालयामध्ये चर्चेकरिता जातो. 3 दिवस वेळ लागल्याचं कारण काय नाही? 3 दिवस वेळ लागला याचं एकमेव कारण होतं भ्रष्टाचार. की फक्त भ्रष्टाचार करण्याकरिता हे 2 अधिकारी वारंवार या दालनामध्ये आले, यांनी शासकीय दस्तावेज हाताळले, यांनी शासकीय दस्तावेजावरती सह्या केल्या, यांनी नाही कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी या शासकीय भूखंडांना टॅक्स पावत्या दिल्या. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने आदेश दिल्यानंतर कोणताही अधिकारी कसं काय राहू शकतो, तुम्ही पदावरती राहून आदेश कसे काय देऊ शकतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 दिवस जे काम झालं याचं चौकशी आदेश तुम्ही मागणार? आम्ही चौकशीकरिता पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त महोदयांना, पण आयुक्त महोदय या ठिकाणी नाही आहेत. सगळे अधिकारी या ठिकाणचे बाहेर असताना फक्त हे 2 एकमेव अधिकारी आहेत जे कार्यालयामध्ये कामकाज करत आहे, यांची बदली झालेली असताना याची पूर्ण चौकशी करावी. 3 दिवसामध्ये कोणत्या फाईल सँक्शन झाल्या, कोणाकोणाला टॅक्स पावती दिली गेली, भरतनगरच्या जागेवरती शासकीय भूखंडावरती टॅक्स पावती कशी काय दिली गेली याची मागणी आम्ही केलेली आहे. या कार्यालयाचे CCTV फुटेज तपासण्यात यावे. मयुरी कदम ज्यावेळी घरातनं येत असतात त्यावेळी त्यांच्याकडे एक बॅग असते, घरातनं जात असताना पैशाची बॅग कसे काय घेऊन जातात याची चौकशी करण्यात यावी. आज ऐसा है कि यहाँ पे उल्लासनगर महानगर पालिका को 23 तारीख का एक आदेश आया हुआ है कि इनको यहाँ से ट्रांसफ़र वाशी दिया गया है. अतिरिक्त आयुक्त हैं एक सहायक आयुक्त राजेश लोंढे और मयूरी कदम, ये 2 अधिकारी का ट्रांसफ़र ऑर्डर आया है. राज्यपाल साहब का उस पर दिशा निर्देश है और अपर सचिव का ऑर्डर है कि इनको 23 तारीख को यहाँ से जाना है, 24 तारीख को वाशी में ज्वाइनिंग करना है. पर अफसोस 23 उनको 24 को ज्वाइन करना है, तो 24, 25, 26 ये 3 दिन यहाँ पे ये लगातार यहाँ ड्यूटी कर रहे हैं. और ये सब चीज़ का जवाब विचारने के लिए हम लोग यहाँ पे आए हुए थे. राजेश लोंढे जी केस में जब कैबिन पे हम लोग बैठे, सुनील लोंढे जी केस पे, तो उन्होंने तत्काल कुर्सी छोड़ी, उनके पार्टी निकाले गए. फिर मयूरी कदम जी के ऑफिस के यहाँ धरने पे बैठे तो उनकी भी पार्टी निकाली गई. अपर सचिव से भी बात हुआ कि क्या आपके आदेश के बाद वो एक दिन भी यहाँ रुक सकते हैं? तो उन्होंने स्पष्ट शब्दों में एक ही चीज़ कहा कि हमारा आदेश अंतिम आदेश रहता है, उनको तत्काल प्रभाव में यहाँ से निकलना है. पर अफसोस जो इनके यहाँ से चौगले मैडम आई थी हमको आश्वासन देने कि ऐसा नहीं, ट्रांसफ़र होने के बाद भी 2-4 दिन रह सकते हैं. तो हमने उनसे यही पूछा, रहने के लिए आपके पास कोई ऑथेंटिक आदेश है क्या कि वो रुक सकते हैं? ऐसा आदेश हमको लिखित में दीजिए, हम अभी धरने को ये करते. नहीं तो 24, 25, 26 ये किसके आदेश पे यहाँ पे आए, कौन कौन सी फाइल पे साइन किया गया है? इस पे अभी भरतनगर के जो है यहाँ पे सरकारी भूखंड है उसके पर टैक्स की साइन हुई है, टैक्स चढ़ाए गए, उसमें लाखों का भ्रष्टाचार हुआ है. आपको भी मालूम होगा कि सेंचुरी कंपनी का करोड़ों का भ्रष्टाचार सामने ही है, 8 करोड़ के ऊपर का टैक्स का घोटाला, ये भी इसमें चर्चित चेहरों में थी. और अभी जाते जाते जो साइन किया गया है वो भी सरकारी भूखंड के ऊपर साइन की गई है, उसके ऊपर टैक्स चढ़ाए गए, सब जांच का विषय है. तो अभी जो 3 दिन हो चुके हैं उसके लिए उसके बाद जांच होना चाहिए ना, क्यों नहीं होना चाहिए? यही जांच को लेके अभी DCP साहब से भी चर्चा हुई कि सर ऐसा बात है, आप हम हमारी राइटिंग में कंप्लेंट हम दे रहे हैं कि 24, 25, 26 किस आदेश के अंतर्गत यहाँ पे आए ऑफिस में और क्या क्या चीज़ उन्होंने ऑर्डर किया उसको तुरंत स्थगित दीजिए. अगर उनके पास ऐसा कोई आदेश नहीं है और ये इस पर बैठ नहीं सकती है तो वो उनके ऊपर तो कार्रवाई होनी चाहिए. पर इसके पीछे जो जवाबदार अधिकारी है वो भी तो पूछ सकते हैं ना, भाई तुम्हारे जब ट्रांसफ़र हुआ है तो आप क्यों रुके? तो उसके लिए कमिश्नर, डेप्यूटी कमिश्नर जो भी रिस्पॉन्सिबल है, तो ऐसे लोगों के ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. क्योंकि अपर सचिव का आदेश आ गया, वो अंतिम आदेश है कि आपको तत्काल प्रभाव में जाना है, तो जाना है तो फिर रुके क्यों? तो दोनों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. सारी मांग को लेके प्रहार जनशक्ति पार्टी और राष्ट्र कल्याण पार्टी पूरा इसको जांच कराए बगैर बोलते हैं चैन से बैठेगी नहीं. आदेश कहाँ से आता है? ये अपर सचिव का, राज्यपाल साहब का दिशा निर्देश है, अपर सचिव का इस पे ये है. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है
तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।